नमस्कार मित्रांनो, आज आपण एका सेन्सिटिव्ह मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. तो म्हणजे मागच्या काही दिवसापासून जे औरंगजेब यांची जी कबर हटवण्यासाठी जे काही आंदोलनं चालू आहेत, त्यामध्ये मग विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल, RSS असेल, भाजपा असेल किंवा भाजपाचे मित्रपक्ष असतील जे महायुतीमध्ये असतील ते. तर मला एक सांगायचं आहे की यांचं जे म्हणजे औरंगजेबाची कबर, जो औरंगजेब कित्येक वर्ष महाराष्ट्रामध्ये राहूनसुद्धा त्याला महाराष्ट्राची एक जागासुद्धा जिंकता आली नाही. तो सोडून 1707मध्ये तो इथं मेला आणि मेल्यानंतर त्याची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खुलताबाद येथे त्याची कबर बांधलेली आहे. आणि आता जेव्हा रिसेंटली छावा पिक्चर हा रिलीज झाला आणि त्यानंतर जे हिंदू लोक आहेत त्यांच्यामध्ये एक म्हणजे सळसळतं रक्त निर्माण झालं आणि जे औरंगजेब आहेत त्याच्या विरोधात त्यांची एक वेगळी मानसिकता बनली आणि ती बरोबर आहे आणि आम्हीसुद्धा त्याच्या विरोधात आहोत औरंगजेबाच्या. पण मला वाटतं की जी लोक तुम्ही खरंच जर भाजपावाले जर तुम्ही खरंच देशभक्त असाल, खरंच तुम्ही जर शिवभक्त असाल, तर राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कित्येक वेळा शिवाजी महाराज असतील, सावित्रीबाई फुले असतील, महात्मा फुले असतील यांचा अपमान केले होते. त्यांना तुम्ही अजून काही कारवाई केली नाही. दुसरी गोष्ट, रिसेंटली राहुल सोलापूरकर या स्वतःला जो अभिनेता म्हणून घेतो ह्या मूर्ख माणसाने छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांचा अपमान केला होता. त्यानंतर रिसेंटली काही दिवसापूर्वी प्रशांत कोरटकर हा माणूस इतिहासकार इंद्रजित सावंत यांना कॉल करून वेगवेगळ्या घाणघाण शिव्या देतो. छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तर म्हणजे बायोलॉजिकल बर्थवर त्यांनी तिथं म्हणजे संशय घेतलेला होता. एवढ्या घाणेरड्या माणसाला, तो स्वतः नागपूरचा आहे, तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचं रिलेशन दाखवतो आणि एवढं काही असताना तुम्ही त्या प्रशांत कोरटकरला विधानसभेमध्ये मुख्यमंत्री म्हणतात चिल्लर माणूस आणि तुम्ही चिल्लर माणसाला शोधू शकत नाही. अरे कसला सरकार आहे तुमचं, कसला वेगळा प्रेम आहे तुमचं शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल. जर तुमच्यात हिंमत असेल तर राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर आणि भगतसिंग कोश्यारी यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करा आणि तेव्हा आम्ही तुम्हाला मानू तुम्ही खरे शिवभक्त आहात आणि शंभूभक्त.